मंगलाचरण एततुरासुरमनुचिन्तयन्निदं बोधगायिकं मम प्रणमामि वर्धमानम् एतं धम्मस्तपतारम् शेषे पुनतीर्थयरे ततो वसीते विशोधतवभावे कमनीय नानदंसन चरित तव वीर्यायारे ते ते सौवे समगं पतेगमेव पतेगं वन्दामि यवर्तन्ते अरहन्ते मानुषे कीर्ते इच्छा अरहन्ताणं सिद्धाणं तनमो गणराणि अजावयवक्लानि सावनं चैव तवेशिं विशोधदान प्राणपाणसमं समासेज्य पयामि सम्मं यत्त निर्वाण संपत्ति किती नंबर गाथा? 38. गाथा पाठ. जेन वै संजयादि खलु नट्टा भवीयपज्याय ते होन्ति असद्बुधा पज्याय पाणिपचका. आचार्य कुंद प्रवचनसार अंतर्गत ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकार. आचार्याने मागटल्या 37 गाथेमध्ये द्रव्याच्या अतिपर्याय होऊन गेलेल्या आणि अनागत पर्याय पण तात्कालिक पर्यायाच्या भांती म्हणजे वर्तमान पर्यायाची जशी पर्याय प्रत्यक्ष प्रगट रूपाने जाणवीत येते तसेच भूतकाळातल्या होऊन गेलेल्या पर्याय आणि भविष्य काळातल्या होणाऱ्या अनंत पर्याय त्याला तात्कालिक म्हणजे वर्तमान पर्याय रूपाने जाणतात. आणि त्याला जाणत असताना सुद्धा वर्तमान मध्ये 3 कालातील पर्यायाला जाणत असताना ते केवळ ज्ञान त्या वर्तमानातील केवळ ज्ञान पर्याय वर्तमान प्रमाणे भूत आणि भविष्यातल्या अनंत पर्यायाला जाणते आणि त्याला जाणत असताना सुद्धा वर्तमानाला भूत आणि भविष्यामध्ये मिसळून जाणत नाही. भूत भविष्याला वर्तमान मध्ये मिसळून जाणत नाही आणि तिन्हीला मिळून एक जाणत नाही. म्हणजे एकाच वर्तमानाच्या ज्ञानाच्या पर्यायामध्ये भूत वर्तमान भविष्य तिन्हीला जाणत असताना
वर्तमानाला वर्तमान रूपाने, भूताला भूत रूपाने आणि भविष्याला भविष्य रूपाने अशी ते केवळ ज्ञान पर्याय प्रत्येकाला भिन्न भिन्न रूपाने जाणते. ते मागितल्या 37 गाथेमध्ये सांगितल्यानंतर आचार्य परत आता या आमची संख्येला शिस्त घेतात. अब अविद्यमान पर्याय को भी कथनचित कोई प्रकार से कोई अपेक्षा से विद्यमानता बतलाते हैं. मग आचार्य काय सांगतात? अविद्यमान पर्याय म्हणजे भूत आणि भविष्य. भूत आणि भविष्य बरोबर. ते कसे अविद्यमान पर्याय. विद्यमान पर्याय भूत आणि भविष्य बरोबर. आणि त्या पण कथनचित कोणत्या प्रकारे कोणत्या अपेक्षेने विद्यमानता दाखवतात. गाथा नंबर 38 अन्वयार्थ. जो पर्याय उत्पन्न नहीं हुई है तथा जो पर्याय वास्तव में उत्पन्न होकर नष्ट हो गई है वे अविद्यमान पर्याय ज्ञान प्रत्यक्ष है. ज्ञानामध्ये ते कसे आहे? प्रत्यक्ष आहेत. म्हणजे वर्तमान काळाचे प्रत्यक्षच आहे आणि पर्याय भूत आणि भविष्य काळाच्या आहे. उत्पन्न होऊन गेलेल्या आणि उत्पन्न होणाऱ्या. उत्पन्न होऊन गेलेल्या भूत आणि उत्पन्न होणाऱ्या भविष्य. विद्यमान पर्याय ज्ञानामध्ये प्रत्यक्ष आहे. म्हणजे हे केवळ ज्ञानामध्ये. कोणी म्हणेल की केवळ ज्ञान असं आहे, वर्तमानातल्या होणाऱ्या पर्यायाला जाणतं आणि भूतकाळामध्ये होऊन गेलेल्या ज्या पर्याय आहेत त्याला जाणेल. पण आणि भविष्य काळातल्या पर्याय उत्पन्न झाला नाही त्यांना जाणणार नाही. एक जण असा तर्क देतो. दुसरा म्हणतो की तुमच्या दिनागमामध्ये भूतकाळातल्या पर्याय आता ते नष्ट झालेले आहे. जे पर्याय द्रव्याला प्राप्त झालेले आहे. समुद्राची आलेली लाट उत्पन्न झाल्याने शेवटी जलमय झाली. तसं द्रव्यामध्ये उत्पन्न झालेल्या ज्या पर्याय होत्या त्या द्रव्यामध्ये उत्पन्न झाल्या आणि आता त्या द्रव्यरूप झाल्या. मग त्या पर्यायाची आता सत्ता नाही. द्रव्यरूप झाल्यामुळे. द्रव्यरूप झाल्यामुळे मनाची सत्ता आहे. फक्त वर्तमानाची सत्ता. म्हणजे एक असा मानतो. दुसरा काय म्हणतो? असं भविष्यातल्या पर्याय दुसरा हा एक पक्ष झाला. म्हणजे बौद्धांचा पक्ष नाही, फक्त एक सामान्य रूपाने. सामान्य रूपाने भूत पर्याय सगळ्या द्रव्यरूप होऊन गेल्या. अच्छा, दुसरा पक्ष. म्हणून पहिला काम तो भूत धुवून गेल्या म्हणून ते त्याला जाणतो आणि वर्तमान जाणतो. भविष्य अनंत जाणत नाही आणि उत्पन्न झालेले नाही. म्हणजे केवली भगवान भूतला जाणत नाही भविष्याला आणि वर्तमानाने भविष्याला जाणत नाही. भूत आणि वर्तमानाला जाणतात आणि भविष्याच्या होणार आहे म्हणून जाणतात पण त्यांना जाणत नाही असं एक म्हणणं आहे.
दुसरा म्हणतो की भूतकाळातल्या पर्यायभूत द्रव्यरूप झालेल्या आहेत. हम्म. आता त्या पर्याय द्रव्यरूप झाल्यामुळे त्या पर्यायाचा सत्तेचा अभाव झालेला आहे. सत्तेचा अभाव. म्हणून आता भविष्याचा पर्याय द्रव्यामधून उत्पन्न होणार आहे. हम्म. ते द्रव्य. म्हणून ते केवली भगवान वर्तमान आणि भविष्य अनंत पर्यायाला जाणतात, पण भूत पर्यायाला जाणत नाही. हम्म. असे मानणारे जीव आहेत. आलं का लक्षात? आलं ना सर. दोन्ही अपेक्षेने आपण पण अज्ञानामध्ये जेव्हा हे माहित नव्हतं तेव्हा असंच मानत होतो ना, मागचं काय बघितलं बघ आता पुढचं बघू, पुन्हा ते पुढचं काय बघायचं मागचं बघा असे म्हणणारे लोक आहेत ना सर वर्तमानामध्ये. म्हणजे त्यांना काहीच माहित नाही पण अशा प्रकारची मतं करणारी आहेत ना. मग तसं इथे आपण सांगितलं की ते पर्याय ज्ञान प्रत्यक्ष आहे. तर तिथे तुमच्याकडे आलेलं ज्ञान दिले का ज्ञान मी लिहिलं? ज्ञानामध्ये लिहिलं. तुमच्याकडे मराठी आहे का? हो. ज्ञानामध्ये जे पर्याय अद्याप उत्पत्तीला प्राप्त झाले नाही. शेवटी ते फक्त शेवटी का? अविद्यमान पर्याय. अविद्यमान पर्याय ज्ञान गोचर होतात. ज्ञान गोचर प्रत्यक्ष आहे. हम्म. ज्ञान में प्रत्यक्ष नाही पाहिजे. ज्ञान गोचर होतात असं लिहिलं बा. भूत आणि भावी अविद्यमान पर्याय ज्ञान गोचर होतात म्हणून ज्ञान प्रत्यक्ष आहे पण ज्ञान प्रत्यक्ष होतात. ज्ञानामध्ये केवळ विद्यमानच आहे असे म्हटले किंवा अविद्यमान पर्याय ज्ञान प्रत्यक्ष असतात होतात. ज्ञान प्रत्यक्ष आहे. ज्ञानामध्ये प्रत्यक्ष आहे. मी पाहिजे ज्ञानामध्ये. ज्ञानामध्ये पाहिजे. ज्ञान मी. ज्ञानामध्ये प्रत्यक्ष आहेत. लिहिलं सर. माहिती का त्यांना आता ज्ञानामध्ये प्रत्यक्ष आहे आणि वर्तमान पर्याय आहे. त्या वर्तमान ज्ञान पर्याय केवळ ज्ञान पर्यायामध्ये भूत आणि भविष्याच्या सर्व पर्याय ज्ञानामध्ये प्रत्यक्ष आहेत. म्हणजे शाही ज्ञानाला पूर्ण अतिशय ज्ञानाला निरावरण ज्ञानाला भूत आणि भविष्यातील पर्यायापाशी आवश्यकता नाही. ती ज्ञान पर्याय वर्तमानाची आहे आणि अशी वर्तमानाची असणाऱ्या ज्ञानाच्या पर्यायामध्ये या भूत आणि भविष्याच्या अनुत्पन्न निमित्त विद्यमान आणि अविद्यमान सर्व पर्याय कसे आहेत? ज्ञानामध्ये प्रत्यक्ष आहेत. जे ज्ञानामध्ये प्रत्यक्षामध्ये ते ज्ञानामध्ये नाही, ज्ञानाच्या द्वारे जाणवीत येतात. ज्ञानाच्या द्वारे जाणवीत येतात. बरोबर. आणि कथनचित निराकार आपला ज्ञानाला निराकार आपला आकार समर्पित करतो. म्हणून ते कसे आहेत? कथनचित ज्ञानामध्ये आहेत आणि कथनचित ज्ञानामध्ये नाही. कथनचित वर्तमानाच्या अपेक्षेने का? जाणण्याच्या अपेक्षेने. जाणण्याच्या अपेक्षेने. कशा ज्ञानामध्ये आहेत? ज्ञानामध्ये आहेत पण वर्तमानामध्ये जाणत असताना त्या नाहीत असं म्हणायचं का? त्या भूत आणि भविष्याच्या पर्याय ज्ञानामध्ये प्रत्यक्ष आहेत. प्रत्यक्ष आहेत. म्हणजे इथे निराकार ज्ञानाला आपला आकार समर्पित करतो. नियाला ज्ञान जाणतं. मग जाणण्याच्या अपेक्षेने कसं आहे?
विद्यमान त्या ज्ञानामध्ये प्रत्यक्ष आहे तर प्रत्यक्ष आहेत. व्यवहार ज्ञान हम्म, हम्म, आणि ते केवळ ज्ञान हम्म, हम्म, आपल्या स्वतःच्या क्षेत्रामध्ये राहून हम्म, हम्म, सर्व द्रव्याच्या हम्म, हम्म, आणि आपल्या स्वतःच्या द्रव्याच्या हम्म, हम्म, भूत आणि भविष्यातल्या पर्यायाला हम्म, त्या कालामध्ये न जाता हम्म, हम्म. वर्तमानाच्या केवळ ज्ञानाची प्रत्यक्ष जाणतो. हो. भूत आणि भविष्य वर्तमानामध्ये प्रत्यक्ष. म्हणून ज्ञानाला वर्तमान काळामध्ये सुद्धा नेयापाशी जाण्याची आवश्यकता नाही. ज्ञानाला भूतकाळामध्ये सुद्धा जाण्याची आवश्यकता नाही. हम्म, हम्म, ज्ञानाला भविष्य काळाच्या नेयापाशी पर्यायापाशी जाण्याची आवश्यकता नाही. हम्म, ज्ञान स्वतः हम्म, हम्म, स्वयंपूर्ण प्रत्यक्ष ज्ञान, केवळ ज्ञान, हम्म, अस्थायी ज्ञान, क्रमकरण व्यवधानाने रहित ज्ञान, हम्म, जेव्हा ते प्रत्यक्ष ज्ञान उत्पन्न होतं हम्म, हम्म. तेव्हा ते ज्ञानामध्ये प्रत्यक्ष आहे. प्रत्यक्ष आहेत. म्हणजे जाणण्याच्या अपेक्षेने प्रत्यक्ष आहे, विषयाच्या अपेक्षेने प्रत्यक्ष नाही. हम्म. आता तुमच्या समोर कोणती वस्तू आहे? मोबाईल आहे. मोबाईल आहे. हम्म, मग तुम्ही डोळ्याच्या द्वारे मोबाईलला जाणता. मग ज्ञानाच्या द्वारे मोबाईलला जाणल्यामुळे तो मोबाईल प्रत्यक्ष म्हटला गेला. हम्म, ज्ञानाचा वर्तमान काळामध्ये तो विषय झाला हम्म, म्हणून त्याचा निर्णय झाला हम्म, हम्म. म्हणून तो मोबाईल ज्ञानामध्ये प्रत्यक्ष आहे. हा. आणि नेयाच्या अपेक्षेने व्यवहार नयाने व्यवहार नाही आहे. निश्चय नयाने हम्म, नेय मोबाईल नेयाच्या ठिकाणी आहे. हम्म, डोळ्याच्या माध्यमातून जाणणारं ज्ञान किंवा डोळा आपल्या क्षेत्रामध्ये राहून हम्म, त्या मोबाईलचा कलर मोबाईलच्या कव्हरचा कलर जाणत आहे किंवा काचाचा कलर जाणत आहे. हम्म, हम्म, म्हणून डोळ्याच्या माध्यमातून होणारं ज्ञान हम्म, विषयामध्ये प्रवेश न करता आणि विषय ज्ञानामध्ये प्रवेश न करता दोन्ही आपल्या आपल्या ठिकाणी असून जाणतं. ज्ञानामध्ये त्या वस्तू आल्या. हम्म, म्हणून व्यवहाराने भूत भविष्यातल्या सर्व पर्याय ज्ञानामध्ये प्रत्यक्ष आहेत. व्यवहाराने हम्म, आणि निश्चय आणि हम्म, ती केवळ ज्ञान पर्यायाचं हम्म, भूत आणि भविष्यातल्या अनंत पर्यायाला हम्म, जाणते. हम्म, म्हणून काय सांगितले? त्या पर्याय सुद्धा कसे झाल्या प्रत्यक्ष आहेत. जे त्या पर्यायामध्ये विषयामध्ये प्रत्यक्ष परोक्ष धर्म नाही. हम्म, हम्म, ज्ञानाच्या पर्यायामध्ये प्रत्यक्ष परोक्ष धर्म आहे. हम्म, पण ज्ञानाने प्रत्यक्ष ज्ञानाने जाणल्यामुळे हम्म, त्या विषयावरती प्रत्यक्ष धर्माचा आरोप करण्यात आला. विषयावर आरोप करण्यात आला. हे या ठिकाणी आचार्य सांगत. ठीक है, जो पर्याय अभी तक भी उत्पन्न नहीं हुई और जो उत्पन्न होकर नष्ट हो गई है, वे पर्याय वास्तव में अविद्यमान प्रति ज्ञान के प्रति नियत होने से
ज्ञान में निश्चित स्थिर लगी हुई होने से, ज्ञान में सिद्धि ज्ञात होने से, ज्ञान प्रत्यक्ष वर्तती हुई पाषाण स्तंभ में उत्कीर्ण भूत और भावी देवों तीर्थंकरों की भांति अपने स्वरूप को अकंपतया ज्ञान को अर्पित करती हुई वे पर्याय विद्यमान ही है। क्या कहते हैं? जे पर्यायाचा उत्पन्न झालेला नाही, म्हणजे भविष्य काळाचा, आणि ज्या पर्याय भूतकाळाच्या उत्पन्न होऊन नष्ट झालेल्या आहेत, म्हणजे वाक्य कसे अविद्यमान आहे. पण द्रव्यामध्ये एका वेळेला एकच पर्याय असते, व्यंजन पर्याय. एका वेळेला दोन व्यंजन पर्याय असत नाही. एका वेळेला अर्थ पर्याय अनेक असतील गुणांच्या, पण व्यंजन पर्याय एकच असते. म्हणून अशा विद्यमान अविद्यमान असणाऱ्या ज्या पर्याय ते ज्ञानाचं प्रतिनियत असल्यामुळे जे ज्ञानामध्ये प्रत्यक्ष वर्तन करतात ते फल एक नंबर. अक्ष के प्रति, अक्ष के सन्मुख, अक्ष के निकट में, अक्ष के संबंध हो, ऐसा अक्ष ज्ञान आत्मा है. म्हणजे अक्ष शब्दाचा अर्थ आत्म्याच्या प्रत्यक्ष आहे, आत्म्याच्या क्षेत्रामध्ये आहे, आत्म्याचा संबंध आहे, आत्म्याचा सन्मुख आहे. असे कार्य समानार्थी त्याला शब्द दिले. उदाहरण दिलं की जसं की पाषाणमध्ये भूतकाळातले तीर्थंकर, वर्तमान काळातले तीर्थंकर आणि भविष्य काळातले तीर्थंकर असे काय आहे? भूत वर्तमान भविष्याच्या तीर्थंकरांचे खांबावरती पाषाणवरती 3 काळातल्या मूर्ती कोरलेल्या आहेत. आणि ते कसे आहेत? त्या खांबावरती तिथल्या तिथे अकंप रूपाने आहेत, हलन चलन करत नाहीत, खाली वरती होत नाही. मग ते तिथे कसे आहेत? स्वरूपाने अकंप आहेत. तसं द्रव्यामध्ये काय आहे? त्रिकालवर्ती पर्याय. द्रव्यामध्ये त्रिकालवर्ती पर्याय कसे आहेत? सुनिश्चित आहे, अकंप आहे. त्याच्या कालामध्ये, त्याच्या क्षेत्रामध्ये, आपल्या कालामध्ये उत्पन्न होतात. वर्तमानाचे पर्याय भूत भविष्याला उत्पन्न होत नाही. भूतची वर्तमान भविष्य होत नाही आणि भविष्याची वर्तमान भूत होत नाही. म्हणून त्रिकालवर्ती पर्याय आपल्या आपल्या स्वरूपाने त्या द्रव्यामध्ये अकंप रूपाने आहेत. म्हणजे वर्तमानामध्ये भूत आणि भविष्य पर्याय आपण येत असले तरी त्या भूतगत किंवा भविष्यगतच आहेत, त्या वर्तमानगत होऊ शकत नाही. म्हणजे असे त्रिकालवर्ती पर्याय काही त्रिकालवर्ती सर्व पर्याय त्या द्रव्यामध्ये सुनिश्चित आहेत, आपल्या आपल्या क्रमनिमित्त वेळेला उत्पन्न होणार आहेत, मागे पुढे उत्पन्न होत नाही. म्हणून ते कसे झाले? अकंप. जसं बालपण, तरुणपण, या पर्याय सुनिश्चित अकंप रूपाने त्याच्या पिढीला उत्पन्न होणार.
मागे पुढे उत्पन्न होणार नाही. नाही. आंब्यामध्ये हिरवेपणा, पिवळेपणा, खराब झाला तर काळीपणा हा क्रमाने येणार आहे, बरोबर आहे. अक्रमाने येत नाही. पोळीचा पण तसाच आपण पकडू शकतो. तसा गव्हापासून रोटलीपर्यंत सगळी प्रक्रिया क्रमानेच होणार आहे. बरोबर. कोणतेही पर्याय अक्रम उत्पन्न होत नाही. ही सर्व पर्याय अकंपच आहे. मागे पुढे फरक होत नाही. हेच 39व्या गाथेमध्ये सांगतात आहे ना सर? हा? हेच फक्त आणखीन डिटेल 39व्या गाथेमध्ये सांगतात आहे. मग असे ते स्वरूपाने हम असणाऱ्या ज्ञानामध्ये अर्पित करतात. ते ठिकाणची भूत भविष्याचा पर्याय. कोणी म्हणेल की फक्त केवळ ज्ञानामध्ये वर्तमान पर्याय जाणे, भूत भविष्य जाणणार नाही. मग ते भूत भविष्याचा पर्याय प्रगट नाही. मग ती ज्ञानाला कसे आम्हाला अर्पित करेल? जरी द्रव्यामध्ये भूत भविष्याचा पर्याय प्रगट नाही, पण त्या द्रव्यामधूनच उत्पन्न होणार आहे. ते द्रव्यामधून उत्पन्न द्रव्यामध्येच नष्ट झालेले आहे. म्हणून एक अपेक्षेने त्या त्रिकालवरती पर्याय स्वतंत्र आहेत. भूत भविष्य वर्तमान रूपाने आणि कथनची एकाच द्रव्य भूत वर्तमान भविष्य त्रिकालवरती पर्याय रूपाने पर्ण द्रव्यच आहे. द्रव्याला सोडून पर्याय नाही, गुणाला सोडून पर्याय काही वेगळी नाही. मग असं ते काय करतात? ज्ञानामध्ये अर्पित करतात. विद्ये ज्ञानामध्ये काय त्या पर्याय विद्यमान आहेत. म्हणजे केवळ ज्ञान वर्तमान पर्यायाला, अनुत्पन्न पर्यायाला आणि नष्ट पर्यायाला सर्वाला युगपत प्रत्यक्ष जाणण्याचं कार्य करतं. मग हे का सांगितलं? केवळ ज्ञान पर्यायांची शक्तीच आहे. बरोबर. पण केवळ ज्ञानामध्ये आहे. मग तिथे जसं आचार्य सांगतात, हे केवळ ज्ञानामध्ये अनुत्पन्न, उत्पन्न आणि नष्ट या सर्व पर्यायाला युगपत प्रत्यक्ष जाणण्याची शक्ती केवळ ज्ञानामध्ये, पर्यायामध्ये केवळ ज्ञानामध्ये का प्राप्त झाली? तर आचार्य सांगतात, जीवाचा स्वभाव ज्ञान मात्र आहे. शुद्ध केवळ ज्ञान मात्र जीवाचा स्वभाव आहे. आणि तो जसा जीवाचा स्वभाव असण्याचा स्वभाव शुद्ध केवळ ज्ञान मात्र आहे. आत्म्यामध्ये शुद्ध केवळ ज्ञान मात्र गुण आहे. मग गुणाचा द्रव्याचा स्वभाव आहे. म्हणून तो काय झाला? व्यवहार ज्ञाने चार धर्माच्या अभावाचं निमित्त असताना प्रगट झाला. आणि अशुद्ध निश्चयनाच्या पूर्ण शुद्ध निश्चयनाच्या अपेक्षेने त्याच्या क्षणिक उपादानाच्या योग्यतेने तो प्रगट झालेला आहे. पूर्ण शुद्ध नाही, कार्याचं सिद्ध कार्य परमात्मा. मग ते कागणीने झालेला आहे. आणि ग अवे दृष्टीने तो स्वभाव आहे. तो स्वभाव आहे. आणि तो स्वभाव सूक्ष्म ज्ञानाच्या द्वारे झाकला होता. ते सूक्ष्म ज्ञान अनेक नियावर परिभ्रमण करत होतं. आणि त्या ज्ञानामध्ये अज्ञानजनित ज्ञान होतं.
सूक्ष्माचं नाव आहे हम्म. काही जाणणे आणि काही न जाणणे. बरोबर. आणि शाही ज्ञानाचं कार्य आहे संपूर्ण जाणणे. जाणणे. मग ते सूक्ष्म ज्ञान हम्म. कथनचे हम्म. कर्माच्या अनुत्तरित असतात प्रेरणेने कर्माच्या माझ्या सद्भावात होत. हम्म. आणि कथनची भाव कर्माच्या सूक्ष्मामध्ये होत. हम्म. हम्म. अशुद्ध निश्चयने. अशुद्ध निश्चय नाही. मग असं हम्म. समजा आता तुमच्याकडे तो पेंटर आहे का नाही, हा हा हा. येतो तुमच्यापाशी काय आहे, फोटो आहे. हम्म. हम्म. लग्नातल्या फोटो तर दाखवलं ना आम्ही घरी आलो तुमच्या. हो सर. मग ते लग्नाचा किंवा तुमच्या समजा अगोदरचा एखादा फोटो काढलेला असेल हम्म. आणि आता वर्तमानाचा फोटो आहे. हम्म. हम्म. मग आता भूत आणि वर्तमान तुमच्यापाशी फोटो आहे. हा हा. मग त्याला सांगितलं मी म्हातारपणाचा फोटो काढून तर काढेल का नाही? काढेल ना सर तो. काढेल. हम्म. आता ते मोबाईल मध्ये सगळं निघाले नाही. निघालं ना सर ते मी. बालपण कसं म्हातारपणी कसे असतात, बालपणी कसं असतात. हम्म. मग तसं काय केलंय, खालून खाली बालपणाचा, मध्ये तरुणपणाचा आणि नंतर वृद्धपणाचे हम्म. असे 3 फोटो काय केले, एका कागदावरती चिकटवले. हा. आणि त्याला आपण समोर पाहिलं हम्म. प्रत्यक्ष ज्ञानाने. हम्म. मग भूत वर्तमान भविष्य तिघाला वर्तमानाच्या प्रत्यक्ष ज्ञानाने जाणतो. हम्म. हम्म. मग त्याला जाणत असताना सुद्धा ती ज्ञान पर्याय वर्तमानातली ज्ञान पर्याय प्रत्यक्ष आहे. हो वर्तमानात. स्वावसम गणित आहे. हम्म. इंद्रियाच्या माध्यमातून उत्पन्न होते. पण इंद्रिय जाणत नाही, आत्मा जाणतो. आत्मा जाणत असताना इंद्रिया त्याला सहाय्यक आहे, हम्म. जाणण्याचं कार्य करत नाही. हम्म. मग तो आत्मा वर्तमानातील आपल्या आत्म्याची ती प्रत्यक्ष साम्याची प्रत्यक्ष हम्म. ज्ञान पर्याय हम्म. हम्म. वर्तमानभूत भविष्याला जाणत आहे. हम्म. आणि वर्तमानभूत आणि भविष्याला सुद्धा वर्तमान रूपाने जाणत आहे. हम्म. हम्म. पण ती पर्याय जाणत असताना हम्म. वर्तमानाला भविष्यात मिसळत नाही, भूतला वर्तमान भविष्यामध्ये मिसळत नाही. तिघाला भिन्न भिन्न रूपाने जाणते. हम्म. म्हणजे या जीवाच्या केवळ ज्ञान स्वभावाची गुणामध्ये आता सुद्धा ही सूक्ष्म ज्ञानामध्ये असं सामर्थ्य आहे. म्हणून केवळ ज्ञानामध्ये ते प्रगट होतं. म्हणजे आपला केवळ ज्ञान असण्याचा स्वभाव, केवळ ज्ञान गुण, आणि त्याच्या वर्तमानाच्या ज्ञानामध्ये सुद्धा अष्टभूत वर्तमानाला एकपत वर्तमानमध्ये जाणत असताना सुद्धा ती वर्तमान पर्याय वर्तमान आहे, प्रत्यक्ष आहे. त्या ज्ञान पर्यायामध्ये भूतला सुद्धा वर्तमान रूपाने, वर्तमानला सुद्धा वर्तमान रूपाने आणि भविष्य रूपाला सुद्धा वर्तमान म्हणजे ज्ञानाच्या अपेक्षेने प्रत्यक्ष आहे. असं असताना सुद्धा ती ज्ञान पर्याय भूतला भूत, भविष्याला भविष्याने, वर्तमानला वर्तमान रूपाने, कथनचित भिन्न रूपाने पण जाणत आहे. संकर करून जाणत. जे आपल्या ज्ञानाला ते कसे आहे, अकंप रूपाने अर्थित आहे. म्हणजे मग असं माझ्या आत्म्याच्या केवळ ज्ञान स्वरूप आत्म्याच्या केवळ ज्ञान मनाची आत्ताही तशी थोडी परिणती आहे. पण अनंत भूत आणि अनंत भविष्याला जाणू शकत नाही. बरोबर आहे, हे महत्वाचे. म्हणून त्या अपेक्षेने त्याच्यामध्ये
आंशिक प्रत्यक्षता आहे, हम्म, पण ती पण सांव्यारिक प्रत्यक्षता आहे, हम्म. अतींद्रिय प्रत्यक्षता नाही. नाही. म्हणून आता आपल्या ज्ञानामध्ये सुद्धा असं सामर्थ्य विद्यमान आहे. नाही. म्हणून मी भूत भविष्य वर्तमान हम्म, अशा त्रिकालवरती अनंत पर्यायाने अनंत गुणाने युक्त अशा द्रव्याला हम्म, जाणणारे मी केवळ ज्ञान सभासद शुद्ध आत्मा आहे. हम्म, हम्म. आणि अशा अनंत केवळ ज्ञानाचा पर्याय उत्पन्न होऊन नष्ट झाला हम्म, तरी तो प्रत्यक्ष केवळ ज्ञान सभासद आत्मा हम्म, हम्म. कधी उत्पन्न होऊन नष्ट होत नाही. तो हमेशा वर्तमानच असतो. बरोबर. तो कधी भूत होत नाही. हम्म. भविष्य. महाराज म्हणणार, काय म्हणणार, स्त्रिया हम्म. कधी वृद्ध होतच नाही. बरोबर आहे. आमची ताई म्हणते मी तरुणच आहे म्हणते अजून. म्हणजे याचा अर्थ काय, हा, विचाराने. ताईचं म्हणणं मी तरुण नाही, तरुण काय म्हातारी नाही. ज्ञानाने नाही, हं? ज्ञानाने तरुणच आहे. मग तसं नाही, मग तो तर स्वभाव झाला. हा, स्वभावामध्ये तर हे वृद्ध नाहीच आहे ना त्याच्यात. मग महाराज म्हणणार, स्त्रियामध्ये कधीही तरुणत्व येत नाही. हम्म, हम्म, मग कोणत्या अपेक्षेने, हम्म, त्यांच्यामध्ये प्रति समयाला नवीन नवीन हम्म, हम्म, करण्याचे होण्याचे भाव असतात. हम्म, हम्म. जुनं राहण्याचे भाव असत नाही. जुनं राहण्याचे भाव असतात. जे नवीन काय प्रत्येक वेळेला हे झाली पाहिजे, ते झाली पाहिजे, हे अलंकार घालायचे, ते अलंकार घालायचे, इकडे जायचं आहे, इकडे जायचं आहे. घरात पण तसं नवीनतेच हेच असते ना सर. हे सगळ्या ठिकाणी हा, सगळ्याच अपेक्षेने नाही, हा नवीन पदार्थ करून पहा, तो नवीन पदार्थ करून पहा, हा. असं पण. किंवा भांड्याच्या बाबतीत कसे प्रत्येक गोष्ट. कोणत्याही बाबतीत हम्म, पुरुष सांगतो काय करायचं आणि बाद झालं नाही का, म्हणजे पुरुष वृद्ध होतो विचाराने. विचाराने. पण स्त्री कधी विचाराने वृद्ध होत नाही, ती हमेशा कशी असते, तरुण असते. आणि जरी वृद्ध असेल तर विचाराने तरुण आहे. म्हणून स्त्रीला हमेशा आपण सुंदर दिसावे हे भाव असतात. बरोबर आहे. सुंदर असो किंवा कुरूप असो. हम्म. स्वतःसाठी आहे ना ते. म्हणजे या त्यांना तरुण राहणं आवडतं. हम्म, आणि म्हटलं आमच्या मंडळीला कधी काय म्हणतात, आमची नातून हम्म, मी म्हातारी झाला. हम्म, हम्म, मी म्हातार झाले का, तुम्हाला म्हातार वाटते का, हम्म, हम्म. म्हणजे काय झालं, आपण म्हातारे वृद्ध झाले असताना सुद्धा आपल्याला म्हातारं म्हणणं आवडत नाही. म्हणजे मग काय मी म्हातारी झाले का नाही, नाही. म्हणजे मी अनेक युवाच आहे, युवाच आहे. तरुणच आहे. हम्म, हम्म. जे भावनेने स्त्रियाला कधी वृद्धपणा येतच नाही, नाही. युवापणाच असतो. युवापणा. आणि स्त्रियांना पर्यायाची उपमा दिली. हम्म, पर्याय जशी प्रति समयाला नवीन नवीन उत्पन्न होते, हम्म, हम्म. तसंच स्त्रियामध्ये प्रत्येक समयाला नवीन नवीन होण्याचे, दिसण्याचे, करण्याचे भाव सतत असतात. बरोबर आहे. म्हणून काय आहे, हम्म, हम्म. तिथे वृद्धपणा येत नाही. बरोबर. म्हणून मग इथे आचार्य काय सांगतात, मग अशा प्रकारे माझ्यामध्ये सुद्धा हम्म,
आत्ताही वर्तमानामध्ये क्षौक्षम ज्ञानामध्ये सुद्धा असं सामर्थ्य आत्ता आहे. त्या केवलीमध्ये प्रगट रूपाने, पूर्ण प्रगट रूपाने आहे. आणि माझ्यामध्ये कसं आहे, सूक्ष्म रूपाने, सूक्ष्म रूपाने प्रगट आहे. म्हणून काय होतं, मग मी पण कसा आहे, नित्य युवा स्वरूप आहे. नित्य उद्घाटित म्हणजे ज्ञान कधीही, कोणतं ज्ञान, शाहीक ज्ञान, केवळ ज्ञान, पूर्ण प्रत्यक्ष ज्ञान, अतींद्रिय ज्ञान, अनंत पदार्थाला जाणताना कधीही थकत नाही, बोर होत नाही. म्हणून कसं आहे, सतत नवीनपणा आहे. महाराजांनी न्यायविधेयक सांगितले, वर्तमान 3 पर्याय वर्तमान आहे, 2 आणि 4 विषय आहे. मग पुढच्या समयात 3 नंबर वर्तमान होते, 2 नंबर भूत होते. मग अशा त्या पर्याय केवळ ज्ञानामध्ये जाणले जातात. म्हणजे विषयाच्या अपेक्षेने उत्पादने अपूर्वार्थ आणि जाणणाऱ्या प्रत्येक केवळ ज्ञानाच्या पर्यायाचा उत्पाद पूर्व पर्यायाचा वेळ रूपाने तोच आत्मा. मग उत्पाद वे द्रव्य रूपाने द्रव्यामध्ये अपूर्वार्थपणा, विषयाच्या नेयामध्ये अपूर्वार्थपणा, ज्ञानाच्या वेळेला प्रत्येक ज्ञानाच्या पर्यायामध्ये कारण परमात्मा जाणवित येतो. प्रत्येक ज्ञान पर्याय अपूर्वार्थ आहे. तो केवळ ज्ञान कारण परमात्मा नित्य अर्थक्रियाकारित्व आहे, त्याच्यामध्ये अपूर्वार्थ आहे. आणि प्रमिती सम्यक आनंद ही प्राप्त प्रति समयाला नवीन उत्पन्न होत आहे, अपूर्वार्थ आहे. म्हणून विषय साधन फळ प्रति समयाला भरपूर अर्थपणा आहे. म्हणून मग असा त्रिकालवरती अनंत द्रव्यगुण पर्यायाने युक्त अनंत द्रव्याला युक्त एका समयामध्ये जाणण्याची अशी माझ्या आत्म्याच्या ज्ञान तत्वाचं सामर्थ्य आहे. ज्ञान तत्व प्रज्ञापन, ज्ञानाच्या स्वभावाचं तुम्हाला प्रज्ञापन म्हणजे ज्ञान. तुम्ही इंद्रियाच्या माध्यमातून, प्रकाशाच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून, चष्म्याच्या माध्यमातून, पदार्थाच्या माध्यमातून जे आपल्याला ज्ञान होतं मानतात. म्हणून का मग बौद्ध होतो, सांख्य होतो, वैशेषिक होतो, चार्वाक होतो, वेदांती होतो, कधी ज्ञानाला एक करतो, ज्ञानाद्वैतवादी होतो, सर्वथा द्वैतवादी होतो, सर्वथा अद्वैतवादी होतो. म्हणून सांगितलं पण नेयो में ज्ञान नहीं, ज्ञान में नेय नहीं आहे. पहिलंच वाक्य हे आहे. तसं एक आहे, असा सिद्धांत आहे. म्हणून असा माझा शुद्ध आत्मा अनादि अनंत एक स्वरूप द्रव्य रूपाने, गुण रूपाने, त्रिकालवरती पर्याय रूपाने मी अकंप आहे. आणि आता माझ्यामध्ये अशी शक्ती वर्तमान मध्ये आहे. असा अनादि अनिधन केवळ ज्ञान स्वभावरूप मी स्वयं शुद्ध नित्य निरावरण स्वरूप, नित्य प्रत्यक्ष स्वरूप, नित्य स्वसंवेदन स्वभावरूप शुद्ध आत्मा मी आहे.
होतो आणि पुढे अनंत कालापर्यंत राहणार अशा माझ्या स्वभावामध्ये कुठेही कमी होत नाही आणि वाढत नाही. मग अशा एक अखंड एकाकार आत्म्याचं जो ध्यान करतो, अनुभव करतो, श्रद्धान करतो, अनुसरण करतो, त्या जीवाला पर्यायामध्ये निश्चय सम्यत्वाची प्राप्ती होते. ते निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती झाल्यानंतर तो जीव पुढे मुनी अवस्था धारण करतो. व्यवहाराने 28 मूळ गुणाचं पालन करतो. निश्चयाने मूळ गुणाचं पालन करतो. जे अनंत गुण ज्या आत्म्याच्या आधारे तो आत्मा झाला मूळ गुण, अशा निश्चय मूळ गुणाचा आश्रय घेतो. अंतर्मूर्त 6वं सत्वगुण स्थान रूपाने परिणमन करतो. आणि पुढे काय करतो? 7व्या गुणस्थानामध्ये स्वातिशय प्रमत्त, स्वस्तान अप्रमत्त असे 7व्या गुणस्थानाचे 2 झुल्यामध्ये जुळतो. नंतर काय करतो? सातिशय प्रमत्तामधून 8व्या गुणस्थानामध्ये जातो. श्रेणी चढतो. आणि श्रेणी आवरून केवळ ज्ञान प्राप्त करतो. म्हणजे नेयाकडे ज्ञान जेव्हा झुकत नाही तेव्हा नियाकार संपूर्ण ज्ञानाला आपले आकार समर्पित करतात. म्हणजे ज्ञान त्या नेयाला जाणतं. ते नेय ज्ञानामध्ये कशात प्रतिबिंबित आहे आणि कथनचित ज्ञानच नेयारूपाने परिणत झालेलं आहे. म्हणून ज्ञान आणि ज्ञानाचं नेयाकार परिणमन हे अद्वैत रूपाने एक ज्ञानच आहे. आणि कथनचित ज्ञान आणि ज्ञेय रूपाने कथनचित द्वैत आहे. याप्रमाणे आपल्या स्वतःच्या आत्म्याच्या शक्तीचं सामर्थ्य दाखवलं. आणि जे पर्याय म्हणजे आता ज्यांना प्राप्त झालेला आहे त्यांच्या शक्तीचं सुद्धा पर्यायार्थिक ज्ञाने त्यांचं सामर्थ्य दाखवून आपल्या स्वतःच्या आत्म्याच्या शक्तीचं सामर्थ्य आपल्याला आचार्याने दाखवलेलं आहे. ओम थांबा. शुद्धोऽहं सहज अनंत केवल दर्शन स्वभाव शुद्ध स्वरूपम् सहज अनंत शुद्ध केवल ज्ञान स्वरूपम् सहज अनंत सुख संपन्न शुद्ध स्वरूपम् सहज अनंत वीर्य संपन्न शुद्ध स्वरूपम् निश्चय अनंत चतुष्टय स्वरूपम् ज्ञानाचार दर्शनाचार चारित्राचार तपाचार निश्चय चतुराराधना स्वरूपम् ज्ञानाचार दर्शनाचार चारित्राचार तपाचार वीर्याचार निश्चय पंचाचार स्वरूपम् पंचमगति प्राप्त स्वरूपम्
शुद्ध पंचम परम पारणानिक शुद्ध भाव स्वरूप पंचेंद्रिय व्यापार रहित स्वरूप पंच परावर्तन रहित शुद्ध स्वरूप निष्क्रिय शुद्ध परम पारणामिक भाव शुद्ध स्वरूप नित्य निरावरण शुद्ध स्वरूप नित्य उद्घाटित शुद्ध स्वरूप ऊर्ध्वगमन स्वभाव स्वरूप लोकाग्र भाग स्थित स्वभाव शुद्ध स्वरूप अष्टगुण संपन्न शुद्ध स्वरूप अष्टभाव कर्म रहित शुद्ध स्वरूप अष्टद्रव्य कर्म रहित शुद्ध स्वरूप उत्पाद वे द्रव्य स्वरूप किंचित न्यून आकार स्वभाव स्वरूप चैतन्य अमूर्ति ज्ञान स्वभाव स्वरूप विज्ञान घन स्वभाव स्वरूप स्वयं सिद्ध परमात्म स्वरूप ज्ञाता दृष्टा मात्र शुद्ध स्वरूप ज्ञाता मात्र शुद्ध स्वरूप शांति शांति शांति। नमो हरिहंताण नमो प्रणव नमो वज्राय लोये सौवसाण नमो सिद्धाय नमो वज्राय नमो लोये सौवसाण नमो वज्राय नमो लोये ओम जाओ विज्ञान से सुजलो आलो सोलो अपन सिद्धांत शास्त्र की जय, विमानी माता की जय, कवि सो भगवान की जय, अनंत अनंत सिद्ध परमेश्वर भगवान की जय, आचार्य श्री कुंद भगवान प्रवचन सार ग्रंथ की जय, आचार्य श्री शांति सागर महाराज श्री सागर महाराज की जय, तो शुद्धात्मा तत्व की जय।
नमस्तु 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 जय हिंद. जय